आम्ही सारे खवय्ये. नाव काय होतं? स्पायसी टोफू विथ मशरूम राईस. फॅन्टॅस्टिक नाव आहे. साहित्य सांगता काय काय? हे कट केलेला टोफू, हा बॉइल्ड राईस आहे, त्याच्यात थोडे मशरूम घातलेले आहेत, मशरूम, हा हे ऍपल ज्यूस, मीठ, जिंजर गार्लिक पेस्ट, हे पीनट बटर आहे, सोया सॉस, हे दाण्याचं कूट आणि रेड चिली फ्लेक्स. ओके, साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. काय करायचं? आपल्याला पहिलं आधी मशरूम घ्यायचे, थोडासा ऍपल सॉस, ऍपल ज्यूस घ्यायचा आधी, आणि एक थोडासा टाकायचा, अजून टाकला बस. आणि ह्याच्यामध्ये मशरूम परतून घ्यायचे आपल्याला. किती? एखाद बस, 1-2 मिनिटच, कारण हे मशरूम लगेच शिजतात ह्याच्यामध्ये. पण हे ऍपल सॉस कारण काय असं? ऍपल ज्यूसचा आणि एक फ्लेवर येतो ह्याला, कारण आपल्याला पीनट बटर मध्ये त्याचा एक सॉस करून घ्यायचा आहे. तर दोन्हीचं मिक्सर चांगलं होतं खूप. लग्नाला 15 वर्ष झाली. 15 वर्ष झाली. 15 वर्षापूर्वी काय काय येत होतं जेवण बनवायला? म्हणजे बनवता नव्हतं येत, पण आई जे काय करते ते बघून बघून शिकवते, कारण आई पण माझी खूप चांगला स्वयंपाक करते. तर तिचं बघून बघून जे काय यायचं तेवढंच, नाही केला नाही कधी स्वयंपाक आधी. लग्नानंतर जेवण जेव्हा बनवलं काय घरचे लोक आजारी वगैरे पडले? नाही. मग काय मजा. आता याच्यात टोफू टाकूया आपण. लग्नानंतर पहिला बनवलेला पदार्थ कुठला? लग्नानंतर पहिले कांदे पोहे बनवले होते. बस लग्नानंतर तुम्ही कांदे पोहे बनवले. काय बघण्याचा कार्यक्रम झाला नाही ना, लव्ह मॅरेज असल्यामुळे बघणं बिघणं नव्हतं, त्यामुळे ती त्यांनी कसर नंतर भरून काढली. लग्नानंतर कांदे पोहे. आता याच्यात सोया सॉस घालायचा एक चमचा, आणि थोडी आलं लसूणची पेस्ट घालायची, एकत्र करून पाणी बिडी काय नाही. काय आपल्याला नंतर त्याचा सॉस तयार करायचा पीनट बटरचा. आता हे मी बाजूला घेऊन आपल्याला पीनट बटरचा सॉस तयार करून घेऊया. आता पीनट बटरच्या सॉससाठी आपल्याला 2 टेबलस्पून पीनट बटर घ्यायचं. मग लग्नानंतर पहिला स्वयंपाक कधी गेला? हे तर कांदे पोहे कळलं मला. स्वयंपाक म्हणजे असं लगेच नाही केला, पण 1 महिन्यानंतर हळूहळू, पण असा पूर्ण स्वयंपाक नाही केला कधीच, कारण आमचं एकत्र कुटुंब होतं, त्यामुळे माणसं भरपूर होती घरामध्ये. बरोबर. त्यामुळे असा पूर्ण स्वयंपाक करायचा. तुम्हीच धाडस केलं नाही का? घरच्यांनी तुम्हाला करायला दिलं नाही? नाही, वेळ नाही आली कधी. तर हे जस्ट एकत्र, हे थोडंसं मेल्ट झालं की ह्याच्यात ऍपल ज्यूस टाकायचा आपण. ओके. आपल्याला आता ह्याच्यात ऍपल ज्यूस टाकूया. आणि हे पीनट बटर आता आपल्याला दुसरं काय वापरतो? पीनट बटरच्या ऍक्च्युअली ही टेस्ट जी आहे ना, ती ह्याच्या टोफू बरोबर खूप छान लागते, म्हणजे त्यामुळे पीनट बटरच वापरावं लागेल. हे आणि आता मिळतं आपल्याला बाजारात कुठेही. बस थोडंसं अजून टाकलं तरी चालेल. आपल्याला त्याचा ना सॉस सारखं तयार करून घ्यायचं. आणि ह्याच्यात रेड चिली फ्लेक्स घालायचे, आणि थोडंसं चवीला मीठ घालायचं. बस थोडासा ऍपल ज्यूस टाकला तरी झालं. बस आपण या टोफूच्या ऐवजी आणि पनीर पण वापरू शकतो. ही रेसिपी तुमचीच आहे का? कसं आहे? नाही, हे ऍक्च्युली लेट्यूस रॅप म्हणून चायनीज रेसिपी खूप फेमस आहे. तर लेट्यूसच्या ऐवजी मग मी राईसचं केलं. आपण काही पण ह्याच्यात व्हरायटी करू शकतो. ओके, आपलं हे झालं का? हे झालेलं आहे. आता काय करायचं? आता हे सर्व करण्यासाठी आपल्याला बॉइल्ड राईस लागेल. डिश घेऊ? डिश घ्यायची. जरासं फडफडीत असं असं पाहिजे. हो. तुम्ही गचका कराल तर तसं चालणार नाही, म्हणजे थोडंसं आता वय तुमचं मोठं झालंय, तुम्हाला असं मऊ भात वगैरे खायचा नसतो. ओके. बॉइल्ड राईस घ्यायचा आणि आपण त्याच्यामध्ये हे केलेलं टोफूचं मध्ये सर्व करायचं ह्याच्या. ओके. असं हळूहळू असं लावून खायचं. आणि ह्याच्यावर आपल्याला दाण्याचं कूट जस्ट गार्निशिंग साठी म्हणून घालायचं थोडंसं. बरं. म्हणजे एक घास इकडचा घ्यायचं, असं हे मिक्स करायचं आणि मग खायचं. तुम्ही मिक्स करू नका, तुमचं ठरलेलं तेच करायचं. तुमचं साहित्य आणि कृती असं लिहून घ्यायचं, असं ठरलेलं आहे ते लिहून घ्या. स्पायसी टोफू विथ मशरूम राईस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: टोफू, मशरूम घालून वाफवलेला भात, मशरूम्स, सफरचंदाचा ज्यूस, मीठ,
आलं लसूण पेस्ट, पीनट बटर, सोया सॉस, दाण्याचं कूट आणि रेड चिली फ्लेक्स. कृती: प्रथम एका पॅन मध्ये सफरचंदाचा ज्यूस उकळवून त्यात मशरूम्स आणि टोफूचे तुकडे वाफवून घ्यावेत. त्यामध्ये सोया सॉस आणि आलं लसूण पेस्ट घालून मिश्रण परतून घ्यावं. दुसऱ्या पॅन मध्ये पीनट बटर, सफरचंदाचा ज्यूस आणि चिली फ्लेक्स एकत्र शिजवून सॉस तयार करावा. त्यामध्ये मशरूम्स घालावेत. एका बाउल मध्ये मशरूम्स घालून वाफवलेला भात घ्यावा. त्यावर मशरूम्स आणि टोफूचं मिश्रण घालावं. वरून पीनट बटरचा सॉस आणि दाण्याचं कूट घालून डिश सर्व्ह करावी. आम्ही